संत सेवालाल महाराज चौकाचा प्रश्न मार्गी लावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा. चाळीसगाव नगरपालिकेसमोर शेकडो तरुणांचा ठिया, प्रशासनाला विचारला जाब. चाळीसगाव प्रतिनिधी. समाज जोडो यात्रेच्या निमित्ताने आज 1 एप्रिल रोजी संघर्ष योद्धे विनोदभाऊ आडे यांच्या नेतृत्वाखाली आणि समाजसेवक भीमराव जाधव यांच्या पुढाकाराने चाळीसगाव नगरपालिका प्रशासनाविरुद्ध भव्य ठिय्या आंदोलन करण्यात आले. गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या संत सेवालाल महाराज चौकाच्या कामासंदर्भात प्रशासनाकडून होत असलेल्या दिरंगाईबद्दल यावेळी तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. मुख्य मागणी आणि पार्श्वभूमी. संत सेवालाल महाराज चौकाच्या कामाचे टेंडर निघून 1.5 महिना उलटला आहे, तरीही अद्याप वर्क ऑर्डर का देण्यात आली नाही, असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला. विशेष म्हणजे फेब्रुवारी 15 रोजी संत सेवालाल महाराज जयंतीच्या कार्यक्रमात आमदारांनी 15 दिवसांत भूमिपूजन करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र 1.5 महिना होऊनही कोणतीही हालचाल न झाल्याने शेकडो तरुणांनी नगरपालिकेच्या प्रवेशद्वारावरच ठिय्या मांडला. आंदोलनातील ठळक घडामोडी. प्रशासनाचा उडवाउडवीचा कारभार. मुख्याधिकारी सीओ यांनी प्रत्यक्ष येऊन चर्चा करावी, या मागणीवर आंदोलक ठाम होते. दरम्यान विरोधी पक्ष सदस्य घृष्णेश्वर तात्या पाटील यांनी आंदोलकांशी चर्चा केली आणि अधिकाऱ्यांना फोनवरून खुलासा करण्यास सांगितले. मात्र अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला. लोकप्रतिनिधींचा पाठिंबा. नगरपालिकेचे सदस्य या नात्याने घृष्णेश्वर तात्या पाटील यांनी या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत स्वतः 2 ते 2.5 तास आंदोलकांसोबत ठिय्या दिला. प्रशासकीय पेच. तासभर चाललेल्या चर्चेनंतर बांधकाम विभागाचे शिंदे यांनी सांगितले की घाट नागद सर्कल जागेसंदर्भात टाउन प्लॅनिंग विभागाचे मार्गदर्शन मागवण्यात येत आहे. मात्र टेंडर काढण्यापूर्वीच ही प्रक्रिया का पूर्ण केली नाही, या आंदोलकांच्या प्रश्नावर प्रशासनाची मोठी ओढाताण पाहायला मिळाली. पुढील पाऊल आणि इशारा. मुख्याधिकाऱ्यांनी आंदोलकांना आश्वासित केले आहे की सामाजिक कार्यकर्त्यांचे एक शिष्टमंडळ तयार करून पुढील सर्व प्रक्रियेत त्यांना विश्वासात घेतले जाईल आणि त्यांच्या सूचना विचारात घेतल्या जातील. यावेळी तालुक्यातील विविध तांड्यांमधील युवक, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. येत्या 15 दिवसांत चौकाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा